थँक्यू. तर वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. ऐकूया गोड आवाज कुणालजी यांचा. आणि कोल्ड्रिंकची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. जर कोणाला हवी असेल तर आपण जनरेटर जिथे आहे टॉसबॉक्सच्या बाजूला ती तुम्हाला मिळणार आहे. जाऊया आपण कुणालजी यांच्याकडे. हॅलो डीजे. हॅलो मात्रे, हॅलो अंकित मात्रे किंवा विपुल किणी कृपया मुख्य मंचाजवळ यायचं आहे. हॅलो जाऊयात मॅचच्या दिशेनं. जी मॅच आपण मैदानात पाहतोय शिवसाई कुडन आणि त्या विपक्षात टीम वीर बजरंग श्री मंगलमूर्ती कुडन या दोन टीम मध्ये मॅच आहे. आणि शिवसाई कुडन कडनं दोन बॅटर मैदानात आलेत बॅटिंग करण्याकरता. संदीप पाटील आणि योगेश किणी आणि संदीप पाटील दोन बॅटर मैदानाच्या दिशेने आले. ओव्हर नंबर 1 ला मात्र इथनं सुरुवात केली जाईल. बॉलिंग ट्रॅकवरनं पंचांकडनं येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होती सुरुवात. मयूरजी चौधरी त्यांनी कृपया मुख्य मंचाजवळ लगेच जायचं आहे त्वरित. पहिलाच बॉल च्यावर सन्मान तो दिलाय बॅटरनं. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपण पाहतोय संदीप पाटीलला. सन्मानपूर्वक खेळलाय. पहिलाच बॉल होता. मनोज पाटील थोडासा आतमध्ये आला बॉल जिथे पुढचा बॉल मनोज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं. इथे इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षक तो आलाय बॉलवर जिथे बॅकवर्ड पॉईंट वरनं बॉलची फेकी येते. तिथे कॉलिंग नव्हतं. एकाच ट्रॅकवरच्या दोन गाड्या मात्र इथनं विकेट ती जाती रन आउट स्वरूपानं. बॅटर बाद. मॅचच्या दिशेनं जिथे विकेट गेली आहे रन आउट स्वरूपानं. परतावं लागलंय बॅटर योगेश किनीला जिथे परतीच्या प्रवासाला जातोय. नवीन बॅटर मैदानात येतो बॅटिंग करण्याकरता. प्रतीक आलाय. नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता प्रतीकच्या विपक्षात बॉलिंग ट्रॅकवरनं मनोज पाटीलची गोलंदाजी जिथे आपण मैदानात पाहतोय. पुढचा बॉल चांगला बॉल होता ज्यावर क्षेत्ररक्षण ते मिड ऑनला केलं जात आहे. मात्र इथे बॉलची जशी फेकी गेली डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे बॅटर सेफ असेल. सिंगल धाव तिथे अर्जित होती आहे. नवीन बॅटर मैदानात जो प्रतीक आलाय पहिल्या बॉलवर त्यानं सिंगल घेतली आहे. या सिंगलनं तिथे धावसंख्या जी 0वरनं 1 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे. संदीप पाटील स्ट्रायकर एंडवर. पुढचा बॉल द स्टँड ऑन डिलिव्हर्ड. फेकून दिले बॉलला. पाठवलंय षटकारा करता. 6 धावन करता एक तगडा प्रहार षटकार. थँक्यू. अगदी बँजोच्या माध्यमातून धून्स त्या ऐकवल्या जात आहेत. पुढचा बॉल सावध पवित्रा घेतलाय जिथे
एक षटकार आलाय ना तर एक सेन्सिबल क्रिकेट ते इथे मैदानातनं दाखवलं जात आहे. एक षटकार या अगोदर आलाय हे ओळखलं होतं, सिंगलला महत्त्व देतोय, सिंगल अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा झाला त्या टोटल 8 9 धावा त्या स्कोर कार्डवर बनल्यात. पुढचा बॉल प्रतीक करता इथे चेंडू आडव्या पाठनं खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा जो पुढे सरसावला सिंगल ती इथे अर्जित केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर कार्डवर डबल फिगर 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये. 1-10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. मनोज पाटील षटक ते इथे समाप्त होतंय. ओव्हर नंबर 2 ला इथनं सुरुवात केली जाईल. अगदी भव्य दिव्य असं हे मैदान आपण पाहतोय. निसर्गाच्या कुशीत असलेलं हे साक्षात्कार मैदान. स्वागत ते इथे षटकारानं केलंय. प्रतीक पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर त्या विपक्षात चेतन मात्रे बॉलिंग ट्रॅकवरनं दुसरा बॉल. गरम गरम तो बॉल येतोय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी बॉलवर वेगानं आला. सिंगल अर्जित होतीये. त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा झाल्यात त्या टोटल फक्त सिंगल ती या बॉलवरनं दिली आहे. चेतन मात्रे पुढचा चेंडू समोर संदीप पाटील आहे. इथे स्विचिटचा प्रयत्न होता, बचावला गेला. प्रतीकने लगेच दर्शवलं होतं की आपल्याला धाव नकोय. रिक्स किंवा मग जोखीम ती इथलं घ्यायची नाहीये. या अगोदर एक बॅटर रनआउट स्वरूपानंच बाद झालाय. संदीप पाटीलनं जी काही जोखीम घेतली होती एक धाव घेण्याकरता, मात्र तिथे परतवलं. प्रतीकला ती धाव नको होती. मात्र इथे बॅटर सेफ असेल संदीप. तत्पूर्वी धावसंख्या स्थिमित असेल 17. या धावसंख्येवर एक विकेट ती गेली आहे योगेश किडीच्या माध्यमातून. जिथे चेतन मात्रे बॉलिंग ट्रॅकवरनं पुन्हा एकदा सज्ज होईल. सन्माननीय सुभाष पाटील सरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी तुषार किणी यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. पुढचा बॉल जिथे क्षेत्ररक्षक त्याकडनं होती चुकी, त्या चुकीला माफी नाहीये. बॉल जातोय सीमा रेषा पार, येतोय हा चौकार. 4 थँक्यू. सगळ्यात मागच्या दिशेनं चौकार आलाय संदीप पाटीलच्या बॅटमधनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय चेतन मात्रे. चांगला बॉल. अगदी यशांच्या पाठीमागे क्लोज किपिंग करतायत रुपेश.
कालच्याही दिवसातनं आपण पाहिलं खूप चांगलं एस टी रक्षकाच्या भूमिकेतनं काम केलंय. आजही तेच काम करतायत, अगदी क्लोज राहतात. तिथे ते म्हणतात ना की गोलंदाजाचा आरसा असतो एस टी रक्षक. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होईल चेतन म्हात्रे. पुढचा बॉल इथे स्विच इटचा प्रयत्न होता, दांडी गोल झाली आहे. बॅटर संदीप पाटील बॅक टू डगआउट, बिग विकेट गॉन. बॅटर परतावं लागेल, विकेट जातीये. तर आपण सन्माननीय जयजी किणी साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय की नितीन म्हात्रे आपले कमिटी मेंबर्स यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते मायाचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. तिथे जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण बँजो जो शिवसाई कुडन याच टीमने इथपर्यंत आणलाय आणि दर्जेदार बँजो ती गाणी ती सॉंग्स तिथे ऐकवली जातात त्यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी जाऊयात मॅचच्या दिशेनं, जिथे दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 21. 21 डावा 2 विकेटच्या मोबदल्यात टीम शिवसाई कुडन संघ. ओव्हर नंबर 3 करता मनोज राऊत बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता 3ऱ्या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता येतोय. टाइमर चालू आहे, हेही लक्षात असू द्या. टाइमचं भान प्रत्येक टीमनं ठेवावं. तर आपण पाहिलं तर पहिली 2 षटकं हाताळण्याकरता टाइम 12 मिनिटं लावली आहेत, हे लक्षात असू द्यात. पहिल्या 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा 6व्या षटकातनं एक क्षेत्ररक्षक जो 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल, हे लक्षात असू द्यात प्रत्येक टीमनं. मनोज बॉलिंग ट्रॅकवरनं कंटिन्यू केले. मनोजला ओव्हर नंबर 3 करता आलाय. आपल्या वैयक्तिक कोट्यातलं हे 2रं षटक आहे. मनोज पहिला बॉल मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, कॅचला संधी आणि कॅच तो इथे कॅरी केलाय. प्रतीकला परतावं लागेल, विकेट जातीये. बॅटर प्रतीक बॅक टू डगआउट. हादरा बसतोय तो टीम शिवसाई कुडन संघाला. सव्यात मॅचच्या दिशेनं नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. हर्षद झालाय बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती 21. 21 डावा 3 विकेटच्या मोबदल्यात टीम शिवसाई कुडन संघ. सव्यात मॅचच्या दिशेनं पुढचा बॉल मनोज. स्लोवर 1 कमी वेगानं टाकलाय, मात्र इथे रनआउटला संधी आहे. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर चेक करतील. अगदी क्लोज यष्टीरक्षक होते. जसा बॉल कलेक्ट केला लगेच बॉलची फेकी आली. नॉट आउट असेल, बॅटर सेफ असेल. जी सिंगल कंप्लीट झाली आहे. सव्यात मॅचच्या दिशेनं धावसंख्या 22. 22 रन 22 डावा स्कोर कार्डवर लागलात. मनोज पाटीलचं षटक ते आपण मैदानात पाहतोय, जिथे स्वतः कॅप्टन आहे समोर बॅटिंग करण्याकरता. स्ट्राईक रेनवर बॅटिंग करण्याकरता तो सज्ज आहे. गिरीश राऊतला आपण पाहतो स्ट्राईक रेनवर. मनोज आहे बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल मात्र चेंडू आता हवेत. यष्टी रक्षक तो आलाय बॉलवर आणि चुकी होणार नाहीये.
कॅप्टन त्याला परतावं लागेल. मोठी विकेट जातीये टीम शिवसाई कुडण संघाला. बसतोय हादरा. बॅटर बाद. नवीन बॅटर मैदानात दर्शन राऊत आलाय बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या 22. या धावसंख्येवर असताना मात्र विकेट्स गेल्या त्या टोटल 4. कुणी मैदानात तग धरून राहिला नाहीये. बॅटर येणारा बॅटर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी विकेट्स त्या सातत्यानं जात आहेत. एक चांगली पार्टनरशिप होणं मैदानात खूप गरजेचं आहे. मनोज राऊत तो हावी झालाय शिवसाई कुडण संघावर. इथनं जाऊयात मॅचच्या दिशेनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना मनोजला आपण पाहतोय. पुढचा चेंडू अगदी सावध खेळलाय असं म्हणायला हरकत नाहीये. थोडासा टर्न देखील आपण पाहिला या बॉलवरनं. चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 4. अजूनही मनोज राऊतकडनं 2 बॉल आहेत जिथे फेस करायचे आहेत. अगदी फक्त दिशा दिली. तो टर्न जसा बॉल झाला आपण पाहू शकतायत तिथे टर्न झाला. अगदी सिंगल करता खेळला. कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो नव्हता या बॉलवरनं. सिंगल अर्जित होती आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 23 धावा 4 विकेटच्या मोबत. मनोज थोडा घातकी गोलंदाजी करतोय सध्या तरी शिवसाई कुडण संघाकरता. ते गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा मात्र एक कोणत्याही प्रकारची धाव ती नसेल. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 23 धावा 4 विकेट्सच्या मोबदल्यात 23 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. येणारी अजूनही 3 षटकं ती इथनं शिल्लक असतील. किमान 55-60 प्लस धावा त्या मैदानात व्हायला हव्यात. या मैदानाचा जर एक विचार केला तर फायटिंग स्कोर आहे 55 ते 60 प्लस धावा. म्हणजे 55-60 जर झालं तर तुम्ही लढू शकता. तुम्ही समोरच्या टीमला तो संघर्ष करू शकता. जिथे सव्यात मॅचच्या दिशेनं 3 ओव्हर त्या इथे संपल्यात. येणारी अजूनही 3 षटकं इथून पुढे असतील. तिथनं ओव्हर नंबर 4 करता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं चेतन मात्रे तो येतोय बॉलिंग करण्याकरता. या अगोदर देखील एक चेतन मात्रेने षटक हाताळलंय. तिथे आता पुन्हा एकदा पाचारण केले गोलंदाज चेतन मात्रेला बॉलिंग करण्याकरता. स्विंग मारा आहे चेतनचा. स्ट्रायकर एंडवर दर्शनला आपण पाहतोय. चेतन टू दर्शन. चांगला बॉल. तिथे बॅटरकडनं कोणता प्रयत्नच नव्हता हा चेंडू खेळण्याकरता. तिथे डॉट बॉलची उद्घोषणा होती. फर्स्ट इनिंगमधनं बॅटिंग चालू आहे. तुम्हाला समोरच्या टीम करता धावा त्या सेट करायच्या आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधनं बॅटच्या एकदम खाली बॅटच्या खाली लागला बॉल. जिथे सिंगल अर्जित होती आहे. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली जाते. मोठ्या फटक्यांपासून अगदी दूर ठेवलंय टीम वीर बजरंग श्री मंगलमूर्ती कुडण संघानं. या 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागते 24 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. पुढचा बॉल ते अगदी जमिनीला गरंगळत चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तो पुढे सरसावला. सिंगल त्याचं डबलमध्ये रूपांतर ते इथे केलं जात आहे. 2 कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग आपण पाहिली 2 बॅटरमधनं. या 2 मिळतील या 2च्या मदतीने धावसंख्या 26 धावा. भंडारी प्रीमियर लीग BPL पर्व 2 भव्य दिव्य आयोजन. पुढचा बॉल
थोडासा शफल झाला होता बॉल खेळण्याकरता. क्षेत्ररक्षक आलाय बॉलवर, सिंगल कंप्लीट होती आहे. अमोकजी मात्रे यांचा आगमन झालं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तसेच त्यांच्या समवेत विराजजी मात्रे पुढचा बॉल चेतन. प्रतीक मात्रे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करायचं आहे. बॅटची कॅट होती मागे, फ्लाइंग स्लिपला असलेला खेळाडू त्याकडनं झाली चुकी. बॉल जाईल सीमा रेषा पार. येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 31. 31 धावा. धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आपल्या भव्य दिव्य अशा क्रिकेट टुर्नामेंटची शोभा वाढवली. धन्यवाद. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं गोलंदाज चेतन मात्रेला आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती 31. 31 धावा. ओव्हर नंबर 4 मधनं शेवटचा बॉल. अगदी सन्मानपूर्वक खेळलाय जिथे सिंगल अर्जित होती आहे. सेन्सिबल क्रिकेट ते मैदानात दाखवलंय. एका बाजूने विकेट्स गेल्यात हे ओळखलंय या दोन बॅटरना. मात्र सिंगलला प्राधान्य देत मात्र धावसंख्या 32. 32 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. (32) 32 धावा. 4 षटकं संपली आहेत. येणारे अजून 2 षटकं शिल्लक आहेत. 8च्या सरासरीनं धावा त्यात जमवल्यात. टीम शिवसाई कुडन संघानं विकेट्स त्या 4 गेल्यात. येणारे 12 बॉल इथनं शिल्लक आहेत. कमिटी मेंबर्स जरा संपर्क साधा समालोचन कक्षामध्ये. इथे 2 धावा तर इथे कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 34. 34 धावा. धावा. धावा त्या स्कोर कार्डवर बनल्या टीम शिवसाई कुडन टीमच्या. ओव्हर नंबर 5 करता गोलंदाज अनुराग आहे. पुढचा बॉल पडल्यानंतर अगदी टर्न तो आपण पाहिला. फिंगरला रोल केलं. रिप्ले मधनं आपण पाहू शकतायत. अगदी यष्टी रक्षक तोही थोडा सरप्राईज राहिला. त्याचेही हात थोडे खाली होते जिथे बॉल कलेक्ट करताना थोडीशी याची अतिरिक्त उसळी देखील आपण पाहिली या बॉलवरनं. डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज अनुराग. चांगला बॉल. वाह, दर्जेदार. आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा ती इथनं होती आहे. बॅक टू बॅक 2 बॉल ते सलग डॉट टाकलेत गोलंदाज अनुरागनं. चांगलं षटक आहे आतापर्यंतचं अनुरागकडनं. पुढचा बॉल इथे आडवा बॅटनं खेळलाय. फटका जिथे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग वरचा होता तो पुढे सरसावला. सिंगल कंप्लीट केली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 35. 35 धावा. अगदी शाळेची आठवण करून देणारा आकडा आहे 35. तर 35 धावा स्कोर कार्डवर लागला. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं. ओव्हर नंबर 5 मधनं अनुराग. हे लेट बॅटनं खेळला. सिंगल वेगानं कंप्लीट केली. डबलचा कॉल आहे. मात्र इथे 2 कंप्लीट होतील का? मात्र यष्टी रक्षकाकडनं जी काही कलेक्ट करताना जी चुकी झाली ना
तिथे 2 कंप्लीट केल्यात. या ओव्हरचा शेवटचा चेंडू तो इथनं हाताळला जाईल. गोलंदाज अनुराग म्हात्रे. ते जर आपण पाहिलं तर पंचांकडनंच चेक केलं जाईल. पंचांचाच कॉल आहे. वाईड इट्स अ वाईड बॉल. पुढचा बॉल इथे अगेन ऑफिशियल पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. बॅक टू बॅक सलग 2 बॉल ते इथनं वाईट आलेत. या 2 वाईटच्या मदतीनं धावसंख्या 39. 39 धावा. पुढचा बॉल गोलंदाज अनुराग. मात्र इथनं डॉट टाकला गेला होता. मात्र यष्टीरक्षकांना जशी चुकी केली, एक धाव ती कंप्लीट केली आणि 1च्या मदतीनं 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 40 धावा, 4 विकेट्स. टीम शिवसाई कुडन संघाच्या कर्णधारांना म्हटलं होतं टॉस बॉक्समध्ये किमान आम्ही 60-64 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आमचा चांगला बॉलिंग अटॅक आहे. मात्र आता सध्या 40 बनलात. तिथे शेवटच्या ओव्हरला ज्या काही धावा येतील ना त्या जमा कराव्या लागतील. कारण की मग फर्स्ट इनिंगमधलं टार्गेट सेट करायचं आहे समोरच्या टीमकरता. वीर बजरंग श्री मंगलमूर्ती कुडन संघ जो आता सध्या मैदानात आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच होणार आहे टीम लक्ष 11 आणि त्या विपक्ष टीम तारापूर वॉरियर्स. या 2 टीममध्ये ती नेक्स्ट मॅच असेल. टीम तारापूर वॉरियर्स आणि त्या विपक्ष टीम लक्ष 11. एका इनिंगच्या ब्रेकमध्ये कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. टीम लक्ष 11 आणि टीम तारापूर वॉरियर्स. सव्यात मॅचच्या दिशेनं ओव्हर नंबर 6. सव्यात मॅचच्या दिशेनं शेवटच्या षटकाकरता जिथे बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 6ला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं आणला जातोय कुंदन किणी. स्वतः संघ मालक आहेत आणि कालची जी मॅच आठवली तर शेवटची ती थोडीशी खराब गोलंदाजी झाली होती. आज दिवस बदललाय. आज इथनं चांगली गोलंदाजी होईल का ते पाहावं लागेल. मात्र इथे यष्टीरक्षक सांगतायत बॉल डॉट गेला. तुम्ही अतिउत्साही होऊ नका. तुम्ही लगेच तुमच्या जागेवर या. जिथे डॉट बॉल टाकलाय चांगला बॉल तो इथे टाकला जातोय. निर्धाव. येणारे 5 बॉल ते अजूनही इथनं शिल्लक आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वतः संघमालक आहेत टीमचे. मात्र इथे चांगला बॉल टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे मागे. एकच धाव ती इथे अर्जित केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या 41. 41 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. टीम शिवसाई कुडन संघ प्रथम बॅटिंग करतोय फर्स्ट इनिंग मधनं. येणारे 4 बॉल अजून इथनं शिल्लक आहेत. स्वतः संघ मालक कुंदन बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधनं. काय बॉल टाकलाय. अगदी बॅटर सरप्राईज राहिला. मात्र इथे पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. आता बॅटिंग करणारे टीम बॅटर
दर्शन राऊतनं चॅलेंज दिलंय. पंचांनी फेअर बॉल दर्शवला होता, मात्र ज्यावर दर्शननं तो रिव्ह्यू घेतलाय, ते चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 बॉल टाकलेत, अजूनही इथनं 3 बॉल ते शिल्लक असतील. रिव्ह्यू तो लॉस झालाय. बॅटिंग करणारी टीम लक्षात असू द्यात. पुढचा बॉल. या अगोदर 3 बॉल जितक्या कमी वेगाने टाकले नाही, यात हा बॉल त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने टाकला. व्हेरिएशन ते दाखवलं. थोडीशी उशिराने फेकी केली, तिथपर्यंत धावा कंप्लीट केल्यात त्या 2. या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागते ती 43 धावा बनल्यात. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत संघ मालक. पुढचा बॉल. इथे स्ट्रॉंग अपील होतीये, मात्र पंचांचे हात येत आहेत हवेत. बॅटर बाद. त्रेचाळीस धावा स्कोर कार्डवर आहेत. या ओव्हरचा हा शेवटचा बॉल, तो इथनं टाकला जाईल. चला मंदार उतरल्या त्याला बक्षिसाचा वर्षाव सुरू झालेला आहे. भाग्योदय म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्याला लागलेलं आहे. बघूया आता त्याच्या पॉकेटमध्ये किती जमा करतोय तो. नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय टीम लक्ष 11 आणि तारापूर वॉरियर्स. चला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या, तिथे टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. तत्पूर्वी या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय. एक टप्प्याखेर बॉलला फील्ड केलं, एकदा वेगानं कंप्लीट केली आहे, मात्र स्वतः बॉल घेऊन आलाय. सिंगल असेल. तिथे या 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 44 लागल्यात. विजयाकरता कराव्या लागतील 6 ओव्हर आणि 45 धावांचं लक्ष असेल. टीम लक्ष 11 आणि तारापूर वॉरियर्स टॉस चला करण्याकरता दोन्ही संघांनी लवकरात लवकर यायचं नाणेफेकीसाठी. मी आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य यतीनजी पाटील व कमिटी मेंबर्स त्यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते या ठिकाणी हा आताचा नाणेफेक होणार आहे. हॅलो, यतीनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम लक्ष 11 आणि त्या विपक्ष टीम तारापूर वॉरियर्स. चला कर्णधार या, आपण लगेच नेक्स्ट टॉस करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. सन्माननीय यतीनजी पाटील साहेब यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल होत आहे. यतीनजी पाटील जय भंडारी. जय भंडारी. हॅलो, टॉस जिंकला तारापूर वॉरियर्स टीमनं टॉस जिंकलाय. या सर्वप्रथमतः तर तुला विचारेन, निर्णय काय असेल? निर्णय पहिले फलंदाजीचा आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर लक्ष 11 संघ आहे. फलंदाजी करताना 6 ओव्हरमध्ये किती धावांचं टार्गेट मनामध्ये ठेवलंय? 6 ओव्हरमध्ये 60+ तरी धावा करायला लागतील, कारण त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. त्या मानाने 60+ जाण्याचा प्रयत्न असेल. 60+ धावा करायच्या आहेत. तुझ्याकडे असे कोणते 2 बॅटर आहेत ज्याच्यावर तुला खूप जास्त विश्वास आहे आणि त्याच्या बॅटमध्ये धावा येणं त्या गरजेचे आहेत? माझ्याकडे विदित आहे ओपनिंगला, त्यानंतर प्रणय पाटील, नंतर कौशलदादा आहे, 2-4 अजून भावेशदादा आहे. सगळे बॅट्समन चांगले आहेत. त्यांच्या बॅटमधून धावा आले तर खूप चांगलं वाटेल. नक्कीच. प्लेइंग 11मध्ये काय चेंजेस असतील? प्लेइंग 11मध्ये एक चेंज असेल, चेतनदादा आमचा ओनर येणार. ओके, मी कर्णधार जातोय लक्ष 11. टॉस तू जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? माझं फिल्डिंगच असते.
फिल्डिंगच असते, आता तुला प्रथम फिल्डिंगच भेटली आहे. मनासारखा डिसिजन भेटला आहे. या समोर टीमला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल 6 ओव्हरला? 50च्या आतमध्येच थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच तुला देखील देखतोय शुभेच्छा. आणि या 6व्यात मॅचच्या दिशेनं आपण स्पर्धा पाहतोय भंडारी प्रीमियर लीग BPL. दोन्ही संघांना सुद्धा शुभेच्छा. चला ओपनिंग पेअर 44चं टार्गेट सेट केलंय. 45चं टार्गेट आहे, 44 झालेले आहेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना मंद मंद पावलाने लक्ष 45 धावा अचीव करणं दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणं, आणि त्यासाठी आपण बघतायत ओपनिंग पेअर 45 धावा बनवायच्यात. टार्गेट कंप्लीट नजरेसमोर आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. प्रणय आणि त्यांच्या समवेत चिराग आणि मयुरेश ही जोडी दाखल झाले. 45 धावा अचीव करण्यासाठी एक स्वप्न आहे की हे टार्गेट अचीव करायचं, आणि दुसऱ्या बाजूने शिवसाई कुडण संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करेल ह्या डिफेन्स करण्यासाठी. मयुरेश स्ट्राईकवरती आहेत, नॉनसकीनकडे आहेत ते चिराग, आणि स्ट्राईकवरती बॅटर आपण बघतोय, गोलंदाज बघतोय प्रणय पाटील. अभिसर सांगतायत की मॅच होते 60. प्रणय पाटील व्हेरी फर्स्ट षटक घेऊन दाखल झालेले आहेत. समर्पण मयुरेश आणि मयुरेशच्या सोबतीने चिराग दाखल झालाय. चला करूया मॅच 60. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा आणि वळूया प्रणय पाटीलच्या गोलंदाजी ट्रॅकवरती. अतिशय आनंदात आमचे कमिटी मेंबर्स या ठिकाणी दिसत आहेत. वरी फर्स्ट बॉल हलकासा स्टिअर केलाय, ऑफ द मार्क बघायला मिळत आहेत, चांगला स्टार्ट बघायला मिळतोय मयुरेशकडनं. चिरागला आणले आता स्ट्राईकवरती आपण बघतात मिस्टर प्रणय पाटील. चेंडू क्रमांक 2 घेऊन दाखल झालेले आहेत. राईट मोर द विकेट. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, हलकासा चेंडू टॉस झाला, बॅटला ड्रिल केलं होतं ऑन साईडला, संपर्क नाही आहे. प्रणय पाटील डॉट बॉल, थोडासा टाळ्यांचा गजर. 45 थांबवायच्यात आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, अथक परिश्रम, बिग हार्डवर्क, चांगली कन्सिस्टन्सी गोलंदाजाला दाखवावी लागेल. बघूया पुढील चेंडू. समोर आहे ते चिराग, राईट हँड बॅटर आपण बघतोय. ओ यावेळेला चॉप केले चेंडूला, हलकासा फुलटॉस होता. धावसंख्या सिंगलने पुढे जाते आणि पोहोचते ती 2. तीन चेंडू 2 धावा, 36 चेंडू 45 धावा, असं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पुढील चेंडू, कोलवा टप्प्याचा चेंडू, हलकासा स्टिअर केलाय, गल्लीला मात्र गिरीश राऊत आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 3 वरती पोहोचले. 4 चेंडू 3 धावा, सातत्य यशाची गुरु किल्ली आहे. कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही एका ध्येयाने पुढे जात असता, अचीवमेंट तुमची असते, मग ते गोलंदाजीमध्ये असं किंवा फलंदाजीमध्ये, सातत्य जीवनामध्ये भरपूर काही तुम्हाला मिळवून देत असतं. पुढील चेंडू, यावेळेला ऑन साईडला पिच केलाय चेंडू, मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत, तद्वर 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाबेसाठी ऑन दी स्टंप थ्रो बघायला मिळतो स्ट्रायकिंगकडे, तद्वर 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 5 चेंडू 5 धावा स्कोर कार्डवरती. 36 मध्ये बनवायच्या त्या 45, आणि एक चांगली स्टार्ट आहे, संयमी स्टार्ट आहे आपण बघतायत. म्हणून शॉन साईडला सिंगल खेळण्यासाठी प्रयत्न, चांगली फिल्डिंग आहे फॉरवर्ड लेग रिझनला. धावसंख्या 6, पहिलं षटक संपलंय. मॅच कडे आपण येणार आहोत, तुर्ता देऊया आपल्या बँजो पथकला एक संधी आणि ऐकूया एक सुंदर सॉन्ग.
संदीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. एका बाजूने आपण बघताय 30 मध्ये 39 आता शेष लक्ष राहिलंय आणि संघातील आणखीन एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज संदीप पाटील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण बघतायत बॅटर आहेत चिराग. हलकासा आणि इथे कॉट बँडची संधी हुकलय. चांगली संधी होती इथे. एक परफेक्ट ऑफ ब्रेक चेंडू बघायला मिळतोय. निगाहों में मंजिल थी गिरे और गिरकर संभलते रहे हवाओं ने कोशिश बहुत की मगर चिराग आंधियों में भी जलते रहे. तो चिराग आपण बघताय धावसंख्या पोहोचले ती 7 वर. जबरदस्त बॅटल आहे. पूर्णतः एंटरटेनमेंट आपण बघतायत. हवेची मंद झुळूक आपल्याला बघायला मिळते आणि एक खेळतं वातावरण आहे मैदानाच्या आतमध्ये. औचित्य आपण बघतायत BPL पर्व दुसरं मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अशी टुर्नामेंट मैदानाच्या आतमध्ये. एक सुंदर नियोजन आपल्याला बघायला मिळते. भंडारी समाज कुडण मंडल कुडण यांच्या माध्यमातून एक दैदिप्यमान सोहळा, उत्कृष्ट असं नियोजन आणि जबरदस्त असा मॅचचा थरार मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. संदीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. भरपूर शॉर्ट बॉल आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे डीप बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला. धावसंख्या 1 ने आकार घेते आणि पोचते ती 8 वरती. आयुष्य काही क्षणाचं असतं. आज असतं तर उद्या नसतं म्हणून ते हसत हसत जगायचं असतं. इथे कुणी कुणाचं नसतं. येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात. जाणाऱ्यांना जपायचं असतं, येणाऱ्यांना घडवायचं असतं आणि जीवनाचं गणित तसंच सोडवायचं असतं जसं आपण मैदानाच्या आतमध्ये सोडवतोय. पुढील चेंडू इथे मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळते मिस्टर विशालकडनं. विशाल राऊत 100% योगदान देणारा खेळाडू आहे विशाल आणि चेहऱ्यावरती त्यांच्या नेहमी स्मितहास्य असतं. तोच विशाल. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. धावसंख्या 9 वरती पोहोचलं आहे. बघूया पुढील चेंडू. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. संदीप पाटील थोडा पुढे खेळवलाय. बॅटला स्विंग केलंय. चेंडू पार होईल का तर होतोय. सरळ लॉंग लेगच्या डोक्यावरनं येतोय हा भव्य स्टनिंग सिक्सर डीजे. मयुरेशच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. सप्त सुराचे जे धनी आहेत आमचे सर्व बँजो वादक आपल्याला बघायला मिळतात. अथक परिश्रमानंतर त्यांनी कौशल्य आत्मसात केले. हो यावेळेला संधी होती. संदीपचा चुकीचा चेंडू होता. मयुरेश थोडेसे लवकर खेळले अन्यथा याही चेंडूवरती धावा आल्या असत्या परंतु षटकारानंतर डॉट बॉल आले. कमबॅकिंग आहे. 11 मध्ये 15 झालेले आहेत. बघूया अजूनही 30ची गरज आहे. पुढील चेंडू तयार होताना अंतिम चेंडू घेऊन समोर संदीप पाटील. ही आपण बघतायत पंच आमच्याकडे बळतायत. इट्स वाईट बॉलचा कॉल आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती. थोडासा शॉर्ट बॉल होता याही वेळेला. मयुरेशकडे संधी होती. बॅटला ड्रिल केलं होतं. डाऊन द लेगसम चेंडू गेला आणि पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. पंचाने सांगितलंय इट्स अ वाईट बॉल. पुढील चेंडू आपल्याला आपण बघताय लिव्ह केला होता चेंडू आणि षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी परिपूर्ण होते. 8च्या सरासरीने झालेल्या त्या 16 येणाऱ्या 24 मध्ये तुम्हाला बनवायच्या त्या 29 मॅच मध्ये वाढते प्रेशर. ऐकूया आपल्या एक सॉन्ग कडे वळूया. बँजो पथक तयार झाले आपल्या समवेत. कम ऑन विशाल. बोलतोय पण मॅचकडे 24 मध्ये 29 बनवायचे. लक्ष नजरेसमोर आहे परंतु क्रिकेट आहे. ज्या वेळेला लो स्कोरच्या मॅचेस आपण बघतो टफ झोनकडे जात असतात. पूर्णतः कस लागत असतो. इथे गोलंदाजीमध्ये थोडंसं केले परिवर्तन आणि एक युवा गोलंदाजाच्या हातामध्ये दिले जिम्मेदारी.
नाव आहे मिस्टर कमलेश. बघूया, रिस्ट्रिक्शन रिलीज झाले आणि आता 30 सर्कलच्या बाहेर मात्र फिल्डर सजवले गेलेत. 2 खेळाडू आपण ऑफसाईडला बघतोय, लॉंग ऑफ आणि तदनंतर स्वीपर कव्हर्सला डीपमध्ये. 3 खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर बघतोय, तो ऑन साईडला डीप बॅकवर्ड टच केअरलेग, लॉंग ऑन आणि मिड विकेट अशी व्यूवरचना आपल्याला बघायला मिळते. एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉईंट आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, अशी मात्र फिल्डिंग सजवलंय. पुढील चेंडू चांगला चॉप केलाय, चेंडू आपल्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय हलकासा डाऊन दी ग्राउंडकडे आणि फील्ड करत धावसंख्या पोहोचलंय 17 वरती. संघर्ष रखरखत्या उन्हामध्ये करावा लागतोय, प्रत्येक धाबेसाठी हार्डवर्क, कारण अस्तित्वाची लढाई आहे. जिंकलात तर पुढील मॅचमध्ये तुम्हाला जाण्याची संधी मिळणार आहे, हरलात तर मात्र इथून तुमचा प्रवास जो आहे तो मात्र नक्कीच यादगार राहणार आहे. वाट बघावी लागणार आहे 1 वर्षाची या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची आणि आकर्षक ट्रॉफीला आपल्या नावावर नोंदवण्याची. पुढील चेंडू आपल्याला पुन्हा पिच करतायत हलकासा. संदीप पाटील 1 हँडेड चेंडूला स्टॉप करतायत. धावसंख्या पोहोचले ती म्हणजेच 18 वरती. पुढील चेंडू गोलंदाज तयार. चेंज ऑफ द पेस, हलकासा पुलर लेनचा चेंडू होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे वेगाने येत आहेत. चांगला थ्रो बघायला मिळतोय, सिंगल कंप्लीट झाले आहे. धावसंख्या 1 ने आकार घेते 19 वरती. चांगली गोलंदाजी, लेंथ लाईन मेंटेन करतायत, थोडंसं फ्रीडम देत नाही आहेत मयुरेश आणि चिराग यांना. गोलंदाज आपण कमलेशला बघतोय, एक युवा गोलंदाज आहे आणि संधी आहे इथे मात्र संघाने दिले त्याला. राऊंड विकेट, 10-12 पावलांचा रनअप, चांगला फॉलो थ्रू आपल्याला बघायला मिळतोय. मयुरेशसाठी आपण बघतायत बाउंड्री लाईनच्या जवळ असणाऱ्या खेळाडूला हलकासं 1 पाऊल पुढे बोलवलंय संदीप पाटीलनं. पुढील चेंडू सर कमलेश, ते पंचांचा सिग्नल. ओ आपण बघतायत वाईट +1. धावसंख्या 2 ने आकार घेते आणि 21 वरती स्थिरावलंय. 21 धावा. चेंडू झालेले ते 3. थोडासा गतीला परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, दिशाहीन चेंडू बघायला मिळालाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. पुढील चेंडू घेऊन तयार कमलेश. चिराग आहे समोर, चांगला शॉर्टम पूल बघायला मिळतोय. सिंगल परिपूर्ण होईल, दुसऱ्या धाबेसाठी वेगानं आल्यात. इथे आपण बघतायत थ्रो चुकीच्या ठिकाणी, 2 धाबा परिपूर्ण आणि 23 वरती स्कोर कार्ड. 1 शॉट म्हणजे 1च रन्स मिळणार आहे. धावसंख्या 22. 1 शॉट सिग्नल आलाय. 22 झालेले आहेत, 23 बनवायचे आहेत. चेंडू क्रमांक 5 घेऊन कमलेश तयार होता ना. टॉस होता, थोडेसे स्टेप आउट करून खेळले, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एकदम आणखीन कंप्लीट होईल आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23 वरती 23. कमलेश अंतिम चेंडू घेऊन समोर येते मयुरेश. आपल्याला फटका थोडासा फसला आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये बघतोय आपण सिंगल कंप्लीट झाले आहे. चांगला थ्रो, षटकाची झाले समाप्ती. 3 षटकं कंप्लीट, 24 धावा 7च्या सरासरीने बनवायच्या त्या 21. कमॉन डीजे. पंकजी नाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं
खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी त्यांना मुख्य मंचावर येण्यासाठी विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपले खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कृपया आसनस्थ व्हा. अठरा चेंडू 24 धावा आणि 18 चेंडू 21चं इक्वेशन आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. कुणालजी मात्रे यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे. चला थोडंसं स्पीडअप कर आपण. दर्शन गोलंदाजी ट्रॅकवर बघतोय. 18 मध्ये 21ची गरज आहे. 24 झालेले आहेत. एका बाजूने ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं व्यूहरचना चेंज करताय. स्ट्रॅटेजी बघायला मिळते आहे शिवसाई कुडण संघाची. रखरखत ऊन आहे. 18 मध्ये 21 बनवायचे. मॅच जर आपण बघितलं पूर्णतः बॅटिंग टीमकडे थोडीशी जाताना आपण बघतायत, परंतु क्रिकेट आहे. इथून मात्र हे षटक दर्शन यांचं या मॅचला कलाटणी देणारं ठरणार आहे आणि त्यासाठी चौथ्या षटकामध्ये त्याला प्राचारण केलं आहे. पुढील चेंडू मयुरेशसाठी. परफेक्ट टायमिंगचा बॉल बघायला मिळतोय. चांगल्या लेंथ लाईनला मेंटेन केलंय. धावसंख्या 25 वरती पोहोचते. 25 धावा स्कोर कार्डवर. आता मात्र चिराग एक उंच पुरा फलंदाज आपण बघतोय. सलामीला आलाय. फाउंडेशन सुंदर बिल्ड झालंय. ज्या पद्धतीची गरज होती फाउंडेशनची वीर बजरंग श्री मंगलमूर्ती कुडण संघाला, तसंच फाउंडेशन बिल्ड झालंय. चेंडू क्रमांक दुसरा दर्शन. इथे इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. संदीप पाटील आहेत तिथे आणि तिथे मात्र झेल बाद. मयुरेशला जावं लागतंय. बॅक टू द डग आउट. विकेट गिरता बा. म्युझिक प्ले होता बा. सॉरी चिराग आउट होते. चिराग बाद झालेत. मनोज राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. बॅकबोन आहे. दोन्ही फलंदाजाकडे आता दमकम आहे, क्षमता आहे. ते मोठे शॉट खेळू शकतायत. तर दुसऱ्या बाजूने लेथ लाईनला मेंटेन केलंय. इथे आपण बघताय दर्शननं आणि एक ब्रेक थ्रू दिलाय. ज्या विकेटची गरज होती तो विकेट इथे आलाय. बघूया न्यूमॅन लेफ्ट हँड बॅटर मनोज राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावा आहेत 25. येणारे चेंडू 16 आणि 16 मध्ये बनवायचे ते 20. 16 बॉल रिमेनिंग अँड 20 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. तर पुढील चेंडू गोलंदाज तयार दर्शन आणि इथे लावड अपील अपील फेटाळला गेलाय. सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 26 वरती. 26 धावा. ज्याच्या वेळेला मात्र फलंदाजाच्या अगेन्स्ट अपील होतो त्या वेळेला थोडंसं तो क्षण फलंदाजासाठी 1/4 रुपये सिंगल कंप्लीट झाले. थोडंसं टेन्शन मला असतो. सर्वाईव्ह करणं थोडंसं कठीण जात असतं अशा वेळेला.
चांगली गोलंदाजी दर्शनने केलंय. पुढील चेंडू घेऊन पॅव्हलियन इन कडनं परफेक्ट लेंथ इन लाईन, परफेक्ट चेंडू हाताळला गेलाय. थोडंसं फ्रीडम देत नाही आहेत. चांगली गोलंदाजी आहे आणि मयुरेशला माहिती आहे चेंडू जर चांगला आहे तर डिफेन्स केला पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजेत आणि ते जाणतायत मयुरेश. सिंगल कंप्लीट होते. पुढील चेंडू दर्शन, धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 27 आणि चेंडू शेष आहेत अंतिम. पुढील चेंडू या षटकातील आणखीन एक डॉट बॉल. आता मॅच थोडीशी टफ झोन कडे आलाय. येणारे चेंडू तुमच्याकडे येते 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत त्या 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18चं इक्वेशन आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र जो प्रवास आहे ना तो प्रवास डेंजर झोनकडे जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे. वेळेचं भानही महत्त्वाचं आहे, मॅचही महत्त्वाची आहे, टाईमही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासाठी लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये मॅचला स्टार्ट करा. 12 बॉल रिमेनिंग अँड 18 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष बघायला मिळत आहे. एक सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये. आता प्रत्येक जण आपल्या बाजूला असणाऱ्या खेळाडूला विचारतोय की मॅच कोण जिंकणार, आणि चर्चा जेव्हा तुमच्या नावाची होते, चर्चा त्या मॅचची होत असते, तेव्हा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जिंकत असतं. आणि जिंकणारं क्रिकेट हे खऱ्या अर्थाने आणबाण शान वाढवते. ते म्हणजे भंडारी प्रीमियर लीगची BPLची जे भंडारी समाज मंडळ कुडणने दर्जेदार नियोजन केले त्याची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. आणि मॅचमधला उत्साह, मॅचमधला सस्पेन्स हा खऱ्या अर्थाने या मॅचची शोभा वाढवतोय. चला स्पीडअप, थोडंसं स्पीडअप करा संदीप पाटील. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 मध्ये बनवायच्या त्या 18-27 झालेले आहेत. 45चं टार्गेट समोर सेट केलं गेलं आहे. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. 5 मिनिटांमध्ये षटक हाताळणं गरजेचं असणार आहे संदीप. संदीप तयार. आणि इथे आपण बघताय पहिलाच बॉल आलाय डॉट. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के बाद चल के समंदर भी आएगा, थक कर ना बैठो मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आएगा. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. कडवा संघर्ष, द्वंद्व, बॅटल जे काय आहे ना ते मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत. दोन्ही संघाचे समर्थक आहेत त्यांच्याही हृदयाचे ठोके वाढवत आहेत. कारण मॅच आहे, जिंकायची आहे, अस्तित्वाची आहे लढाई आणि ते आपल्या बाजूने करण्यासाठी चाललंय प्रयत्नांची पराकाष्ठा. 11-18. थोडंसं मॅचला स्पीडअप करा, वेळ जातो याची भान असू द्या. आज आपल्याला फायनल खेळायचे, ती पण चांगल्या प्रकाश झोतामध्ये. पुढील चेंडू संदीप पाटील. हलकासा फुलटस होता यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण, पूर्ण एफर्ट लावताय तिथे आपण बघतोय. मिस्टर मंदार स्टॉप केलाय, सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 128 वरती पोहोचले. 10-17चं इक्वेशन राहिले शेष. जबरदस्त मॅच. आता मनोजकडे सर्वांच्या नजर आहेत. एका बाजूने शिवसाई संघाचे उत्कृष्ट गोलंदाज आपण बघताय, तर दुसऱ्या बाजूने संघाचा बॅकबोन मनोज राऊतला आपण बघतोय. उत्कृष्ट फलंदाजाच्या समोर आहे आयकॉन टू आयकॉन मधलं बॅटल. ओ काय परफेक्ट टर्न केला यावेळेला चेंडू आपण बघतायत. एक धाव कंप्लीट होते आणि 22च्या रूपाने धावसंख्या पोहोचते. 29. 9 मध्ये बनवायच्या त्या 16. काय टर्न केला चेंडू. लेफ्ट हँड बॅटरसाठी हलकासा लेग ब्रेक बघायला मिळाला. फिंगर रोल केले, पडल्यानंतर चेंडू खाली राहून थोडासा बाउंड टर्न सुद्धा झाला.
संदीप पाटील पुनश्च तयार. समोर मयुरेशला बघतोय, सलामीला आलाय. त्याचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. लेकिन कहते प्रेशर सबके ऊपर बराबर रहता है, लेकिन कुछ लोग ऐसे होते जो प्रेशर को हैंडल करते वो निखर जाते, कुछ लोग बिखर जाते. वैयक्तिक 13 वरती खेळतात. आता 8 मध्ये बनवायच्या त्या 16. पुढील चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. आता 7-16चं इक्वेशन आलंय. आता चर्चा होते मयुरेश आणि मनोज मधली. जबरदस्त समाज. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा भी उड़ान बाकी है, जमी नहीं है मंजिल मेरी पूरा आसमान बाकी है. लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझे नादान, जितनी गहराई अंदर है उतना ही बाहर तूफान बाकी है. या मॅच कडे आपण बघतोय. 7 मध्ये 16ची गरज आहे. काय जबरदस्त मॅच. अंतिम चेंडू आपल्या स्पेल मधला. संदीप पाटील दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवर. आणि आणखीन एक डॉट बॉल. आता 6-16चं इक्वेशन डीजे. चेंडू 6-16 हवेत आणि एक चिमुकला आपल्याला बघायला मिळतो. फ्लॅग लहरताना पूर्णतः जल्लोषमध्ये आनंद व्यक्त करतोय तो आपला विशालांचे सुपुत्र. आपण बघतायत पूर्णतः आपल्या संघाला सहकार्य करताना तो दिसतोय. येणारे 6 चेंडू आणि 16चं इक्वेशन आहे. 18-21ची मॅच होती. मॅच होती कुठे आणि मॅच आलंय कुठे? हे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे आपण नेहमी ऐकत असतो. दर्शन राऊतकडे जिम्मेदारी आहे 16 धावा डिफेन्स करण्याची, तर मनोज राऊतकडे या ठिकाणी जिम्मेदारी आहे त्या अचीव करण्याची. दर्शन तयार होत आहेत. जबरदस्त बाटल आहे. हाय व्होल्टेज ड्रामा ज्याला आपण म्हणतो ना, पैसा वसूल मॅच जी आपण म्हणतो ना, ती मॅच आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. दर्शन इथे मात्र तयार झालाय गोलंदाजीसाठी. इथे मात्र आपण बघतायत ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा हलकासा फुलटॉस होता. सिंगल कंप्लीट होते दुसऱ्या धावेसाठी. आणि इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. आता 5 मध्ये 14 धावांची गरज आहे. रिस्क घेतली होती मयुरेशनं. संधी जास्तीत जास्त मनोजला द्यायची, हा गेम प्लॅनिंग आहे. आणि त्या गेम प्लॅनिंग नुसार ते पुढे जात आहेत. त्यालाच आपण स्ट्रॅटजी म्हणत असतो. ती ऍक्टिव्ह झालं इथे. आता 5 आणि 14 धावसंख्या 31 वरती पोहोचले. दर्शन तयार होते गोलंदाजीसाठी. समोर आहेत मनोज. चेंडू क्रमांक 2 फेस करतील. काही वेळेला चेंडू थोडासा खाली राहिलाय. खूप चांगलं टायमिंग बघायला मिळते. सिंगल कंप्लीट झाले आहे. थ्रो येतोय. तद्वर दुसरी धाव ही होते पूर्ण. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये आता 2 क्लिअर करावे लागणार आहेत. म्हणजे 12ची गरज आहे. जिथे सिंगल होती तिथे डबल झाले आणि थोडीशी फंबल सुद्धा बघायला मिळते. मंदार आपल्याला बघायला मिळतोय. थ्रो चांगला वाला होता. क्रिकेटच्या मैदानामध्ये हे 4 मध्ये 12 बनायचे. 4 मध्ये 12. दोन्ही बॅटर आपण बघतायत की थोडेसे थकलेले आहेत. आंखों में कई ख्वाब, दिल में कई हसरतें बाकी है, कैसे मैं थक जाऊं अभी कहीं मंजिलें बाकी हैं. यहाँ कहाँ कुछ आसान है, रास्तों में मुश्किलें पड़ी है, कैसे छोड़ दो अधूरा ये सफर, मेरे कहानी के भी कई पन्ने बाकी हैं. आणि तेच इथे बघायला मिळते. पुढील चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू स्वीप केला. सिंगल कंप्लीट होते. म्हणजे सिंगल नाही आहे इथे.
3 मध्ये आता 12ची गरज आहे. 3 चेंडू आता 12, 18-21ची मॅच 3-12 वरती येऊन थांबले. टाळ्यांचा गजर, हृदयाच्या ठोकांचा आवाज हाही आपण अनुभवतोय. आणि क्रिकेट आहे, एक सुंदर मॅच. दर्शनने अजूनपर्यंत लेंथ लाईनला मेंटेन केलंय. मनोज मोठ्या शॉटच्या शोधामध्ये आहे. ते एका बाजूने दर्शन आपला अप्रतिम चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये धावतोय, पंचांना पार करतोय. यावेळेला सल्लग आपण बघतायत अलॉंग द कार्पेट आणि आता डिफिकल्ट थोडंसं होत आहे. कारण आता 2 चेंडू 2 बिग हिट, म्हणजे 2 चेंडूपैकी एक जरी चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला प्रवास कठीण आहे. दोन्ही चेंडू तुम्हाला एअर स्ट्राईक करावी लागणार आहे, ज्याला आपण हवाई फायर म्हणतो, ते करावे लागणार आहेत मनोजला. जिम्मेदारी घेत आहे, परिस्थिती हँडल करण्याचा मनोज यांचा पावित्र्य आहे. एका बाजूने दर्शन पुढील चेंडू घेऊन दाखल झालाय. खोलवा टप्प्याचा चेंडू, टायमिंग परफेक्ट झालंय इथे. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. मॅच मध्ये वाढले प्रेशर. ऐकूया थोडंसं एक रिफ्रेश सॉन्ग डीजे. गरज 39 झालेले आहेत. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा. आपण अनेक मॅचेस बघितलेले आहेत. चामुंडा बॉसच्या अगेन चंद्रपॉलने मारलेला तो भव्य षटकार. निवॉन नेसच्या अगेन्स्ट ब्रँडन टेलरने मारलेला तो षटकार. सोमे सरकारच्या अगेन्स्ट आपण दिनेश कार्तिकला बघितलं षटकार मारताना. 1 चेंडू 6 धावा. आता इकडे एक चेंडूवरती 6 धावा बनवायच्यात. बघूया अंतिम चेंडू. दर्शन तयार होत आहेत. मनोजला सूर थोडासा लेट गवसलाय, परंतु एंट्री ग्रेट आहे. कारण अजूनही मॅच आहे, दोलायमान स्थितीमधली मॅच आहे. जे मॅच बसून बघत होते ते थोडेसे उभे राहिलेत आणि जे उभे होते ते हलकंसं आजूबाजूला फिरतायत. ह्या मॅचचा प्रेशर आहे. जबरदस्त मॅच. तयार गोलंदाज दर्शन. 1-6. प्रेशर आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये इथून चुकीला माफी नाही आहे. नेहमी म्हटलं जातं, नो वन नोटीस युअर टीयर्स, नो वन नोटीस युअर सॅडनेस, नो वन नोटीस युअर पेन, बट दे ऑल नोटीस युअर मिस्टेक. इथून मिस्टेक तुमची सर्वजण लक्षात ठेवतील. आणि इथे आपण बघतायत फटका फसला. अप्रतिम